जामदे गावात पोलिसांचा मध्यरात्री धडक छापा, 25 संशयित ताब्यात, मोठा मुद्देमाल जप्त. धुळे जिल्ह्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामदे गावात धुळे पोलिसांनी मध्यरात्री व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई केली. चोरी, जबरी चोरी, दरोडा तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संशयितांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या कारवाईत 25 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून 2 फरार महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या कारवाई दरम्यान पोलिसांनी 97,700 रुपयांची रोख रक्कम, 4,480 किलो चांदी, 18 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 दुचाकी व 2 चारचाकी वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर वारे सह विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुमारे 200 जणांचे पथक या मोहिमेत सहभागी झाले. जामदे गावात अचानक राबवण्यात आलेल्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, साक्री. सहसंपादक अनिल बोराडे. मागील काही दिवसात निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जामदा या गावी ड्रॉप केसेसचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला दरोड्याचे 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने माननीय SP श्री विशाल आनंद सर यांच्या आदेशाने व ॲडिशनल SP श्री देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पहाटे 2 वाजेपासून तर सकाळी उशिरापर्यंत जामदा या गावी कोम्बिंग ऑपरेशन केले. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 25 संशयित इसम, त्याचप्रमाणे कॅश तसेच 4.80 किलो चांदी, 19 मोबाईल, 2 लॅपटॉप, 43 विना नंबरच्या व कागदपत्र नसलेल्या 2 व्हीलर व 2 4 व्हीलर असे संशयितांकडून रिकव्हर केलेले आहेत. या कारवाईत माझ्यासह LCB PI श्री वारे, साक्री पोलीस स्टेशनचे वळवी साहेब, तालुका पोलीस स्टेशनचे धनंजय पाटील, मोहाडी पोलीस स्टेशनचे PI, त्याचप्रमाणे शिंदखेडा पोलीस स्टेशनचे API मयूर भांबरे, निजामपूर पोलीस स्टेशनचे API बर्गे व पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहारे अशांनी व त्यांच्या स्टाफने, त्याचप्रमाणे RCP व मुख्यालयाकडील कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सदरचे कोम्बिंग ऑपरेशन हे अत्यंत यशस्वी झालेले आहे. याद्वारे जनतेस सांगणे आहे की सोशल मीडियावर येणारे रील्स यांच्या आमिषास बळी न पडता व आपली फसवणूक करून न घेता तारतम्याने विचार करून कुठलीही गोष्ट करावी. जर यापूर्वी देखील कोण्या इसमाचा अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर त्यांनी निजामपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. यापुढे देखील वारंवार या प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन सुरूच राहणार आहे व हे ड्रॉप केसेसचा संपूर्ण नायनाट करण्यात येणार आहे.